बघितला तेव्हा कुठे होता तुम्ही? मग तुम्ही बाहेर पळून गेला? तो पाठ लागला तुमच्या? खरं घाबरला? आता बघूया. अशा प्रकारे भीती होते आणि लोक जेव्हा घाबरतात तेव्हाही आम्ही घाबरत असतो, लक्षात घ्या. कारण घाबरल्यामुळे आम्हाला लोक चुकीची माहिती सांगतात आणि त्यामुळे अंदाज घेणं आम्हाला कठीण जातं. त्यामुळे सापांची माहिती असणं गरजेचं आहे भीती दूर होण्यासाठी. एवढ्याशा सापाला घरात आत पण लोक आहेत आणि हिंदवाडी परिसरात मी आहे. खरं तर ही जात होती म्हणून थांबल्यानंतर पळून गेला असता. हा साप हितवून मला काहीच करत नाही, तर त्यांची भीती खोटी आहे हे समजून घेणं आम्ही फार गरजेचं आहे. आणि उगाच भीतो म्हटल्यानंतर होणार नाही, लक्षात घ्या. आणि आम्ही सांगून कुठे सापाचं समर्थन करत नाही आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. लोक बरेच म्हणतात की तुम्हाला भीती वाटत नाही, आम्हालाही वाटते. न बघता आम्ही साप विषारी असला की त्याला तुम्ही पकडत नाही, लक्षात घ्या. त्याच्या मर्यादा माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते स्वतःहून काय करत नाहीत. खरं तर त्यांनी दुसऱ्या घरात समोरची घरात गेले होते म्हणजे घाबरून. पण तुम्ही बघू शकता स्वतःहून. खरं तर हा रागीट साप आहे, लक्षात घ्या, दुसऱ्या क्रमांकाचा. पण माझा हात इथं जवळ आहे, तसं सावत नाही तर तेवढ्या लांब 10-20 फूट आम्ही घाबरतो. हे चुकीचं आहे. एवढं घाबरणं गरजेचं नाही. हा फटी गॅपमध्ये जाऊ शकतोय साप, पकडणं मुश्किल होत आहे. मग त्यामुळे घाबरल्यामुळे आपण साप व्यवस्थित बघितला जात नाही आणि त्यामुळे साप सापडत नाही. मग भीती दुप्पट होते, लक्षात घ्या. बाथरूम किचनमध्ये राहणारा हा साप वेगानं भिंती चढतो, म्हणजे सर्वात जास्त ग्रीप पकडणारा, पाली खाणारा, बिनविषारी मात्र चावू शकतोय. पण याच्यापासून काही धोका नाही, लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. पण असाच दिसणारा एक साप आहे मन्यार. तो काळा कुट असतोय, त्याच्यावरती पांढरे पट्टे असतात. हा ब्राऊन कलर आहे आणि तुम्ही म्हणून याला ओळखू शकता. रात्रीचं बाहेर पडणारा साप आहे. हिंदवाडी परिसरात भरपूर प्रमाणात हे साप आहेत आणि आपल्या आजूबाजूला पण येऊ शकतात. आपण उगीच घाबरणं गरजेचं नाही, ते स्वतः चावत नाहीत. बघू शकता ची माहिती सांगितली. पकडला हा कुठला पिल्लू नाही, लक्षात घ्या. मोठा मेंढ्या ॲडल्ट साप आहे, तर पकडून चावत नाही. त्याच्यानंतर जास्त सांगण्याची गरज नाही. खरं तर मी खोटंही सांगत नाही आहे. तो रागीट पण असतो, पण स्वतःहून चावत नाही. आमची व्हिडिओ काही लांबतात, पण माहिती महत्त्वाची असते. तुमची भीती दूर होईल यासाठी हा प्रयत्न होता. कावड्या बिनविषारी कॉमन उल्फ स्नेक म्हटला जातोय आणि हा साप बिनविषारी असतोय आणि आपल्या आजूबाजूला शहरात राहणारा साप आहे. याच्यापासून काही धोका नाही.